नमस्कार मंडळी, मी शुभम गावकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आम्ही वाजत 7 तर आम्ही आलो भाजी मार्केटला. तर भाजी घ्यायची जायचं लग्नाची. तर भाजी खर्च द्यायला जाणार बाहेर. तर 90 मिनिट आहे, डिमार्टच्या येथे आहे. तर मार्केट सकाळचा असतो होलसेलमध्ये. तर तिथे आलो आम्ही. ते बघा, काका आहेत, दादा आहे, काकी आहे. सकाळचं चालू मार्केटला. तर सकाळचं होलसेल मार्केट असतो. तर भाजी इकडून मुंबईतून घेऊन जायचं गावी. तर आलोय भाजी बघायला आता, भाजी खरेदीसाठी. तर होलसेल मार्केट असतं इथे. बघा, आलोय सकाळ सकाळ मार्केटला. खूप मोठा मार्केट असतोय बघा. तुम्हाला होलसेलमध्ये भाजी घ्यायची असेल तर येऊ शकता तुम्ही कधी पण. रोज सकाळी असतो मार्केट बघा. होलसेल मार्केट असतं, सकाळीच असतं मध्ये भाजी. सकाळ सुंदरचं वातावरण. आपल्याला टमाटर घ्यायचा, टोमॅटो. पिकलेले जास्त मार्केट बघा किती मोठं आहे. होलसेल मार्केट सकाळचं. तर बघा मित्रांनो, कोबीचे कांदे घेते. चालू कसं काढायचे बघा. कांदे काढा बघा, 28 रुपये होलसेलमध्ये बघा. काय वांगी 32 ने बोलतोय. खाली काढायला नको ना, काढून घ्यायचं. काढून घे दादा, वांगी काढताय स्वतः. ते बघा मित्रांनो, कोबीचे कांदे घेतलेत 28 रुपये किलो. कांदा बघा 28 रुपये किलो आहे बघा कोबीचा कांदा. वांगी आहेत जाते 25 रुपये जोडी. टाका जोडी वगैरे काय मित्रांनो बघा. जोडी बघा कोथिंबीरची 25 रुपये. हे बघा कोथिंबीर किती आहे बघा. हीच मार्केटला लिहून किती का द्यायचे. 200 रुपये कमवतात. बघ ना, इथं तो 25 रुपयाला एवढा मिळत आहे. कोथिंबीर बघा किती पडलं इकडे बघा. 25 रुपये जोडी.
अद्रक आहे, मिरची आहे. काय आहे अजून? मिरची घेतात. मिरची बघा 40 रुपये किलो देतात. होलसेल दर आहे बघा. मिरची पण छान आहे बघा. जुडी बघा 25 रुपये. 25 रुपये जुडी. जुडी केवढी आहे? जुडी केवढी आहे बघा ती. मग तेच बोलतोय, जुडी माहितीच नाही तू. मिरची 40 रुपये किलो आहे. वांगी झाली? वांगी घेतलीस? मित्रांनो 30 रुपये किलो वांगी. हा मिरच्या घेतल्या बघा. तर हे बघा सकाळचं सुंदर वातावरण, एक नंबर. टमाटर घेतो आता 25 रुपये किलो टमाटर. देखो दहा छाटतोय टमाटर. पिशवी टाका डायरेक्ट. टमाटर बघा 25 रुपये किलो देतात. कोथिंबीर 20 रुपये जोडे. कांदा पात आहे. पालक. अदरक घ्यायचं. सुकलेला आहे तो, सुकावाला आहे ना. लिंबू कसे आहेत? भाव कमी करणार. 1 किलो पाहिजे असं देणार. 120 टोपला आहे ना. अदरक बघा. लिंबू कसे आहेत? लिंबू 140 रुपये किलो आहे. 140 किलो महंगा है. 31 लग जाएगा आपको. एक नंबर. अदरक बघा 120 रुपये किलो आहे. 1 किलो करा.
चालतं लिंबू बघा असं मस्त हिरवे पाहिजेत लिंबू चांगलं आहे पाहिजे कच्चं घ्यायला पाहिजे टमाटर घ्यायचे घ्यायचे लिंबू लागतील काय जायचं सायपोला बघा तुमचं मित्रांनो भाजी घ्यायची असेल तर तुम्ही येऊ शकता इकडे शॉप खरेदीसाठी सकाळचं होलसेल मार्केट असतं इथे 90 फीट रोड डीमार्टच्या समोर आहे मार्केट कसं आहे लिंबू लिंबू बघा 100 रुपये किलो आहे लिंबू 100 रुपये किलो आहे मिरची पण बघा 15 रुपये पाव मिरची मस्त आहे बघा कढीपत्ता गावी आहे झाड किती तर आमचे सर्व आता भाजीवर घेऊन झाले आता आम्ही निघतोय घरी जायला भाजी घेऊन झाल्यात आमची नाही बेटा सांगतो चला तर मित्रांनो भाजी खरेदी करून झाले अण्णा फोन करून बघ आपण उद्याला जाऊ ना मग बघा तर मार्केट आहे डीमार्टच्या समोरच आहे विरार ईस्ट डीमार्टच्या समोर 90 फीट रोड एकदम होलसेल दरात तुम्हाला भाजी मिळेल माझ्याकडे वांगे आले बघा 10 किलो सकाळी घरी 7 वाजता होलसेल मार्केट असतो तर तुम्हाला भाजी घ्यायची असेल तर तुम्ही या आम्हाला गावी भाजी नाही लग्नासाठी त्यासाठी आम्ही आलो होतो हा दमला मित्रांनो भाजी मला आलो घरी 8 वाजले सकाळचं होलसेल मार्केट असतो तिथे भाजी घ्यायची असेल लग्न वगैरे तर तुम्ही जा तिथे घ्यायला होलसेल मार्केट असतो तर पॅकिंग करतोय गावी जायचं दुपारी
तर हे बघा भाज्या आणले. कोबीचा कांदा 25 रुपये किलो हा बघा. टमाटर किती? टमाटर 25 लागल ना. आणि वांगी 32 रुपये. मिरची 40 रुपये किलो. बघा आता भाजी पॅकिंग करतो दादा. इकडे काका आहे ते बघा. अद्रक 1 किलो घेतला 120 रुपये. तर पॅकिंग झाले. टमाटर, वांगी, अद्रक कापीत नाही ठेव असंच वरती पट्टी मार फक्त. पट्टी मारता अण्णा याला कान हात नाही बॅटरीवाल्याला. तो असाच पकडायला आहे मजबूत. कोबीचे कांदे बघा. सवाड झालेत. तर मित्रांनो आमची आता भाजी वगैरे पॅकिंग करून झाले. तर लग्नाची भाजी घ्यायसाठी आम्ही सकाळी गेलो होतो मार्केटला. तर भाजी वगैरे सर्व आणले. होलसेल रेट असतो तिथे. आणि तर तुम्हाला पण भाजी वगैरे घ्यायची असेल होलसेलमध्ये तर तुम्ही घेऊ शकताय. तर सकाळचा रोज मार्केट असतो आपल्या विरार ईस्टला. डीमार्टच्या समोरच मार्केट आहे. तर स्टेशनपासून सुद्धा जवळ आहे. तर तुम्ही पण येऊ शकता तिथे. तर आता निघतोय गावी आम्ही संध्याकाळी. तर आजचा व्हिडिओ आपला इथेच संपतोय. तर आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.